देखील असतील. काशीनाथ मामा चला मॅच कडे आपण लगेच जाऊ. वडवली सी या संघ नाणेफेकी जिंकली आहे. पालेगाव जिंकली आहे. बॅटिंग फर्स्ट यावेळेस मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रण दिले प्रतिस्पर्धी वडवली सी संघाला. चला सामना लगेच चालू करू आपण. राजेंद्र भोईर सर मैदानाच्या आतमध्ये, दोन ऑफिशियल पंच यावेळेस स्क्वेअर लेग पंच तेजस ठाकरे. वडवली सी वर्सेस सलामीची जोडी आपण पाहतो. यावेळेस पाली टीमच्या वतीनं मनीष कोलेकर स्ट्राइक एंडला असेल. अर्थातच सर्वांचा लाडक्या टेनिस क्रिकेट वरती ज्यांनी अधिराज्य गाजवलंय असा एकमेव खेळाडू म्हटला तर पांड्या. स्ट्राइक एंडला त्यांच्या साथीला अजय बांगर. आघाडीचा गोलंदाज यावेळेस सागर पाटील. सागर पाटील गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. सलामी वीरसाठी आदरांजली चषक 2021 चा हा थरार आणि आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील ही तिसरी लढत. विश ऑल द बेस्ट, शो द गुड गेम, बोथ द टीम, लेट्स प्ले गेम ऑन. यावेळेस पहिला बॉल इथे. यावेळेस पहिला चेंडू डिपेक्सचा कव्हरला, एक जबरदस्त कव्हर ड्राइव्ह. चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पलीकडे. यावेळेस पांड्याच्या बॅट मधून येणारा हा पहिला चौकार. षटकार हॅट्रिक साठी पारितोषिक येते. आदरणीय दीपकजी पेंडुलकर ओबी 11 संघाचे पॅकर, त्यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज मनीष साठी 3 षटकारांसाठी. कारण ओबी 11 संघातून मनीष कोलेकर SPL सांगीम प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला पाहायला मिळालंय, ज्यांनी त्या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक झळकावलं. हाच खेळाडू मनीष कोलेकर, अर्थातच सर्वांचा लाडक्या पांड्या. पहिल्याच बॉल वरती दमदार स्ट्रोक चौकार येतोय. स्वागत केले गोलंदाज सागर पाटीलचं. इथे यावेळेस अजून एक फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एकाच टप्प्यावरती अजून एक येणारा दर्जेदार स्ट्रोक चौकार. थँक्यू मनीष कोलेकरचा फेवरेट शॉट स्लॉक्सी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू 2 चौकार. कॉपी बुक स्टाईलने हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. एक तंत्रशुद्ध फटका आणि त्यावरती आलेला हा चौकार. 4 षटकांची मॅच, पालेगाव वर्सेस वडवली सी. अजून एक चेंडू कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कटच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक तैनात आहेत पॉइंटला. तोपर्यंत एक चांगला दर्जेचं क्षेत्ररक्षण. एकच धाव एका धावेच्या मदतीने यावेळेस स्कोर कार्ड वरती धावा येत आहेत 9. पाली संघ एक जबरदस्त संघ. गतवर्षी देखील या संघाने या मैदानावरती आपल्या नावाची छाप, आपल्या नावाचा डंका वाजवला होता. तो संघ यावेळेस या मॅच मध्ये वडवली सी सोबत फाईट करत असताना एक चांगली लाईन पिकअप केली आहे. गोलंदाज सागर पाटीलचं तितकं कौतुक करावं तितकं कमी. सुरुवातीला मात्र 2 चौकार आले, परंतु कमबॅक करण्याची धमक यावेळेस दाखवत असताना आपण पाहतोय या बॉलवरती सागर पाटील. 4 चेंडूचा खेळ मात्र पर्याप्त संपलेला आहे. 2 चेंडू मात्र बॅलन्स असतील, परंतु धावसंख्येचा विचार केला तर 9 धावा धावफलकावरती एकंदरीत टीम पालेगावचे पाहायला मिळते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये मनीष कोलेकरच्या बॅट मधून 2 दमदार स्ट्रोक चौकार.
इथे यावेळेस ऑन साइडला फटका मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव फेकी सुरेख होते ऑन द स्टंप. तोपर्यंत एका धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 1-0. 10 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल यावेळेस सागर पाटील एक चांगली गोलंदाजी करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर 15 ते 20 धावा जर खर्च केला तर एक महागड षटक बनतं. परंतु या मॅच मध्ये हे पॉवर प्लेचं षटक 5 बॉल मध्ये फक्त 10 धावा खर्च केलेत. शेवटच्या बॉल वरती चौकार येईल, षटकार येईल की सिंगल डबल हे मात्र पाहणं योग्य ठरेल. आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस किती धावांची मोहर या षटका मागे लागतीये ती म्हणजे पाले टीमला ते पाहणं योग्य ठरेल. स्ट्राइक एंडला मनीष कोलेकर. उद्याचा शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. यावेळेस चेंडू जाईल सीमारेषा पार. हा येते मनीष कोलेकरच्या बॅट मधून. मनीष ब्रँडेड षटकार. थँक्यू डिसे. मनीष कोलेकर एक जबरदस्त प्रहार करत असताना 2 चौकार, 1 षटकार, 1 सिंगल, तब्बल 16 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नाणेफेकी साठी आमंत्रित करतो यावेळेस आडिवली आणि त्याला फाईट करेल संघ कोळेगाव बी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. 16 धावा दमदार स्ट्रोक. यावेळेस दमदार सुरुवात, एक फ्लाइंग स्टार्ट देत असताना आपण पाहतोय कोळेगाव पालेगाव संघ. कोलेगाव संघ नक्कीच तुम्हाला इन ऍक्शन मध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. आडिवली संघाच्या विरोधात ती बाश तुमच्यापर्यंत येईल. पहिल्या फेरीत येईल चौथी लढत तुमच्या समोर येईल. आडिवली वर्सेस कोलेगाव बी. तिसरी लढत तुम्ही पाहतात. पहिल्या मॅच वरती पकड मजबूत केली राहणार टीमने. या अगोदरची मॅच इथे यावेळेस लाईन चांगली पाहायला मिळते. गोलंदाज अरविंद पाटील रेनबो क्लब इंड कडून मात्र हे षटक आपण पाहतोय. या षटकातील पहिला बॉल एक जबरदस्त प्रहार करत असताना आपण पाहतोय गोलंदाजीचा एक चांगला नजारा. इथे यावेळेस बाची कडा पनिश येतात वेगाने, भरपूर वेग त्यांच्याकडे. क्रिकेटचा एक दांडगा अनुभव असलेले खेळाडू म्हटलं तर मनीष कोलेकर. मूर्ती लहान पण कीर्ती खूप महान आहे या खेळाडूची. सातत्याने महाराष्ट्रभर दौरा करत असे. अनेक व्यावसायिक संघातून त्याची मात्र वर्णी लागते. बिग बॅश मुंबईमध्ये देखील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. गोव्यामध्ये देखील नुकताच जी स्पर्धा संपन्न झाली SPL त्यामध्ये देखील हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाला. आणि आज स्वतःच्या गावासाठी आणि स्वतःच्या नावासाठी, गावाच्या सन्मानासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी आज मात्र पाळेगाव टीम कडून इथे यावेळेस फटका चांगला आहे. यावेळेस A1 क्वालिटीचा येणारा मनीषच्या बॅट मधून हा ब्रँडेड षटकार. बिग हिट. थँक्यू. संघाची धावसंख्या धाव फलकावरती यावेळेस हे मनीष कोलेकर आणि त्यांच्या गावाचं संघाचं टायटल सॉन्ग. इथे यावेळेस अजून एक फटका चांगला आहे परंतु यावेळेस एलिव्हेशन कमी, फटका फसलाय. मनीष कोलेकरला माघारी परतावा लागेल. 21 धावांची महत्वाची इनिंग इथे संपुष्टात येते. मनीष कोलेकर बिग विकेट, बिग लॉस. यावेळेस वडवली संघ इथे मात्र आनंदाचा जल्लोष करत असताना एक मोठा धक्का. पहिला गडी गारत मनीष कोलेकर बॅक टू द डगआउट.
थँक्यू. दोन चौकार, दोन षटकार, एक सिंगल, तब्बल 21 धावांची महत्वाची इनिंग यावेळेस मनीष कोलेकरची संपुष्टात येते. त्याचेच बंधू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जात असताना विजय कोलेकरला आपण पाहतोय. अजय बांगर, विजय कोलेकर ही महत्वाची जोडी असेल मैदानावरती. आता मात्र मिडल ऑर्डर मध्ये वन डाऊन साठी येतात विजय. धावसंख्या फलकावरती यावेळेस 23 धावा. मिस्टामिक झालंय पुन्हा एकदा, परंतु क्षेत्ररक्षक दूरचं अंतर कापून येत आहेत. झेल इथे मात्र बनवला होता आणि यावेळेस झेल होतोय जमिनीला ड्रॉप. तोपर्यंत या 2 धावा. अजय बांगर यावेळेस आपण पाहतोय फटका फसला होता. 2 धावा घेण्यात मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. विजय कोलेकर येत आहेत त्यांच्या मदतीला, त्यांच्या साथीला आपण पाहतोय यावेळेस नॉन स्ट्राईक इनला. धावसंख्येचा वेग आपण जर पाहिला तर दुसऱ्या षटकामध्ये एक चांगली स्थिती होती. 25 धावा धावफलकावरती, 25 रन्स. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 16 धावा आपण पाहिल्या. या षटकामध्ये एक चांगली कामगिरी करत असताना पहिला अडसर दूर केलाय अरविंद पाटीलने. अजय बांगरसाठी हा बॉल यावेळेस डावी स्टिक सोडून जाणारा होता. पंच दर्शवतात राजेंद्र भोईर की हा बॉल खराब असेल. दिशेपासून भरकट आहेत गोलंदाज अरविंद, ज्याने मात्र पहिला अडसर दूर केला. पहिल्या ब्रेक थ्रूची नितांत गरज होती वडवली सी संघाला आणि ती पांड्याच्या स्वरूपात, मनीष कोलेकरच्या स्वरूपात मात्र मिळवून दिली आहे. यावेळेस अरविंद पुन्हा एकदा अजय बांगरसाठी पुढचा बॉल. इथे यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येत आहे, जज करतील. पुन्हा एकदा एक चांगला सेल. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट टिप स्क्वेअर मध्ये चांगला सेल टिपला जातोय. कॅचेस विन द मॅचेस. यावेळेस 1 मोर विकेट डाऊन. अजय बांगर बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. तर यानंतर आयोजकांची अशी सूचना येते, सेकंड राऊंड मधील पहिली मॅच रहानाल वर्सेस सोनारपाडा. दोन्ही टीमला विनंती करून आपण चालू सामन्याच्या मध्यंतराला नाणेफेकीसाठी यायचे. 4 षटकांची जेव्हा पहिली इनिंग कंप्लीट होईल या मॅचची, तेव्हा मात्र टॉस बॉक्स मध्ये सोनारपाडा वर्सेस रहानाल या 2 टीमचे कॅप्टन येतील नाणेफेकीसाठी. याची नोंद घ्या. दोन षटकांचा खेळ यावेळी संपन्न झालाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती पहिल्या षटकामध्ये 16.0 ची सरासरी आपण पाहिली पाली टीमची. इथे यावेळेस फुल टॉस बॉल. फटका चांगला शेप शॉट लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध क्रिकेट मधील सर्वात दिक सुरक्षित फटका म्हटला जातोय. यावेळेस चेंडू जाईल अगदी साइड स्क्रीन समोर. 1 बाउन्स ओव्हर 0. हा येतोय चौकार. थँक्यू. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय सागर थोरवेला. अष्टपैलू खेळाडू आहे सागर थोरवेची गोलंदाजी देखील कोण विसरेल. एक जबरदस्त वेगवान तेज तरार गोलंदाज. इथे यावेळेस साफ ट्रॅकर बॉल होता. पर्वणी होती गोलंदाज सागर थोरवे साठी, परंतु इथे यावेळेस हा बॉल येतोय डॉट. थोडेसे ऑफ स्टिक वरून जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पंच हेच सांगत असताना राजेंद्र होईल की हा बॉल यावेळेस डॉट येतोय. निर्धाव चेंडू आणि धावसंख्या धाव फलकावरती 30 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज सतीश जाधव. षटक क्रमांक 3 संघाच्या वतीनं ही 3रे षटक. इथे यावेळेस बॅटची कडा लागतीये. क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडू गॅदर करतात, तोपर्यंत फक्त एकच धाव मिळतीये सागर थोरवेला.
सागर थोरवे पालेगाव टीम च्या वतीने आपण पाहतो एकदा कंप्लीट करत असताना विजय कोलेकर येत आहेत स्ट्रायकिंगला, ज्याने अद्यापपर्यंत एकही चेंडू फेस केला नाहीये आणि धावसंख्या फलकावरती यावेळेस 31 धावा. चला सोनारपाडा यावेळेस दत्ता ठाकूर, अमर ठाकूर यांना विनंती करणं आपल्या कॅप्टन आपण लगेच नाणेफेकीसाठी लगेच पाठवा. इथे यावेळेस फटका चांगला आहे, स्टँड अँड डिलिव्हर, परंतु यावेळेस वाईट स्लॉग आपला बीट करून चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. हा येते षटकार. थँक्यू षटकार येतोय विजय कोळेकरला. तुम्ही देखील जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये मैदानावरती. जो फलंदाज कित्येक मॅचेस जिंकून देत आहे, सातत्याने आपल्या नावाचा डंका विजय कोळेकर देखील देत आहेत. आपल्या नावाचा परिचय इथे यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता. एक जबरदस्त बॉल यावेळेस शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू होता, अगदी कट करायचा होता स्क्वेअर कटच्या माध्यमातून. बॅट व्यवस्थित ड्रिल करून दाखवतात यावेळेस विजय कोलेकर. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाहीये, त्यावेळेस चेंडू येते डॉट आणि धावसंख्या स्थिरावली आहे ती म्हणजे तब्बल 37 या आकड्यावरती. इथे यावेळेस स्टेप आउट झालेत. अजून एक फटका, चेंडू जाईल सरळ मिड विकेट काउ कॉर्नरच्या मधोमध. अजून एक एबन क्वालिटीचा आउट ऑफ द पार्क बिग लॉंग वे षटकार. थँक्यू. मनीष कोलेकर बाद झाल्यानंतर मात्र विजय कोलेकर यांच्यावरती काय जबाबदारी असते ती इथे दाखवत असताना 2 चेंडू 2 षटकार आपण त्यांच्या बॅट मधून 2 ब्लास्ट आपण पाहिलेत. षटकाराला इथे मात्र गवस निघाली आहे आणि धावसंख्येचा वेग, धावसंख्येला गती मिळत असताना यावेळेस वृद्धिंगत होत असताना धावसंख्या स्कोर कार्ड वरती टोटल 43 धावा. आज स्कोरर म्हणून गिरीश ठाकरे आपण पाहू शकाल त्यांच्या सुवर्ण अक्षराने यावेळेस हे धावफलक सजवलं जात आहे. सातत्याने मात्र यावेळेस षटकाराच्या साह्याने अगदी सातत्याने धावसंख्येला एक वेगळं वळण यावेळेस या मॅच मध्ये लागत असताना टीमची टोटल यावेळेस 43, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर ऑन द बोर्ड पालीगाव टीम. शेवटचं षटक यावेळेस गोलंदाजीसाठी येत आहे गोलंदाज कृष्णा पाटील. चला सोनारपाडा संघ आपला संघ नायक नाणेफेकीसाठी लगेच या. आयोजकाच्या वतीने आपण पाहतोय 4 ओव्हरच्या मॅचेस, कारण संध्याकाळचं थोडस वातावरण अवकाळी पावसामुळे बॅड लाईट, कित्येक सामने कालच्या दिवसात देखील एक सामना पेंडिंग असेल. इथे यावेळेस टॅप पद्धतीने चेंडू कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढला. डीपेक्सचा कव्हर बनून क्षेत्ररक्षक वेगाने येत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय विनीत जाधव एका धावेच्या मदतीने चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त स्ट्राईक आता यावेळेस विजय कोळेकरकडे असणं फार गरजेचं आहे, हे माहिती आहे फलंदाज सागर थोरवेला. एका धावेच्या मदतीने 44 धावा या षटकामध्ये धावा रोखायला लागतील यावेळेस वडवली सी संघाला. जर या मॅच मध्ये आपण पाहतोय जर शिरकाव करायचंय, कमी धावसंख्या आणि या चांगल्या धावसंख्येला रोखायचंय, तर मात्र गोलंदाजी तितकी चांगली झाली पाहिजे. यावेळेस फलंदाज होत आहेत बाद. त्रिफला चीप क्लीन बॉल. यावेळेस विजय कोळेकरची खेळी देखील संपुष्टात येते. फलंदाज बाद. धन्यवाद आदरणीय सोमनाथजी गोंधळी साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. रहानाल वर्सेस सोनारपाडा या 2 टीम मध्ये कौल होतोय. यावेळेस कॉल सोनारपाडा बी या संघाने नाणेफेकी जिंकली आहे, तर
यावेळेस दत्ता ठाकूर डिसिजन देतील काय असेल ते. नक्कीच आपला निर्णय लगेच तात्काळ कळवा. इथे यावेळेस सोर पिच बॉल चेंडू खोदून काढला. यावेळेस ऑन साइडला लॉंगॉनला पण पाहतो क्षेत्र वेगाने तोपर्यंत 2 धावा यावेळेस होतात कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि पाहता पाहता यावेळेस 3 धावा देखील कंप्लीट होत आहेत. न्यू बास्टमन मैदानाच्या आतमध्ये आपण एंटर होत असताना केतन वारिंगे मैदानाच्या आतमध्ये ज्याच्या माध्यमातून 3 धावा आपण पाहिल्या. 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 47 धावा. ओबी 11 संघाच्या माध्यमातून मनीष कोलेकरला तुम्ही पाहिलं असेल सांगीम प्रीमियर लीग काय सिच्युएशन होती त्या मॅच मध्ये. इथे फुल टॉस बॉल अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक लॉंगॉनला आपण पाहतोय तोपर्यंत फेकी येईल. 2 धावा यावेळेस सहजतेने होत आहेत कंप्लीट. परंतु पंचांचा इशारा यावेळेस डिसिजन पेंडिंग असेल. नक्कीच पंचांचा रिव्ह्यू धावपासाठी ही धाव कंप्लीट आहे की नाही आहे हे पाहण्यासाठी मात्र आम्ही जातोय आमच्या टेक्निकल कमिटीकडे. सागर जिथे ऑफिशियल अपडेटर आहेत टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून गौरव सावंत सर असतील, संतोष नाणेकर सर असतील, यांच्या माध्यमातून या स्पर्धेची जिम्मेदारी सागर यांच्यावरती आहे आणि एक चांगला डिसिजन तुम्हाला पाहायला मिळेल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. वेगळ्या अँगलने यावेळेस स्क्रीनवरती हे चित्र दाखवत असताना आपण पाहतोय थोड्याच वेळात ही धाव यावेळेस कंप्लीट आहे की नाही हे मात्र पाहणं तितकंच योग्य ठरेल. व्यवस्थित बॅट ग्राउंडिंग केली की नाही पॉप इन क्रीज मध्ये फलंदाज सागर थोरवेने. यावेळेस एका धावासाठी यावेळेस मैदानावरती डिसिजन पेंडिंग पाहायला मिळते. आयोजन आणि नियोजन कमिटी यावेळेस एक चांगला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील आणि तो निर्णय तो डिसिजन आम्ही यावेळेस चालू मॅच मध्ये पोहोचू. अगदी संभ्रमात टाकणारा हा डिसिजन आहे. क्लोज आहे यावेळेस. थोडसा यावेळेस वेळ लागतोय. इथे बॅट ग्राउंडिंग केली आहे असं चित्र स्पष्ट होत आहे आणि एस नॉट आउट. इथे यावेळेस तिसरे पंच म्हटलं तर आयोजन आणि नियोजन कमिटी ज्याच्या माध्यमातून एक चांगला निर्णय कोणत्या प्रकारची कॉन्ट्रोवर्सी तुम्हाला पाहायला मिळणार नाही आहे. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये एक चांगला डिसिजन येतोय. दिस इज नॉट आउट. षटक क्रमांक 14 प्रगतीपथावरती षटकातील काही चेंडू शिल्लक असतील यावेळेस फेस करण्यासाठी असतील स्ट्रायकेंडला सागर. संघाची धावसंख्या धावफलकावरती 49. इथे यावेळेस शफल चालेल फटक्यासाठी जागा बनवली रूम बनवलंय. चेंडू जाईल फाईन लेग क्षेत्राला बीट करून यावेळेस डीप फाईन लेगचा हा सागर तोरवेच्या बॅट मधून महत्वाचा चौकार. थँक्यू सागर थोरवे. यावेळेस मैदानाच्या मध्ये सलामीचे फलंदाज जरी बाद झाले असते मनीष कोलेकरने त्याचं काम पूर्णपणे चोख बजावलंय. विजय कोलेकरने त्याचं काम बजावलंय आणि आता मात्र मिडल ऑर्डर मध्ये सागर थोरवे आणि त्याला साथ देत असताना केतन वारिंगे. यावेळी षटकातील शेवटचा बॉल असेल फेस करण्यासाठी सागर. धावसंख्या फलकावरती 50+ 53 धावा. इथे यावेळेस यॉर्कलाइनचा बॉल अलॉंग द कार्पेट चेंडू घरंगळत चाललाय क्षेत्रक्षेत्र वेगाने. एक धाव तर कंप्लीट दिसत धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता यावेळेस 2 धावा देखील होत आहेत कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 55 धावा धाव फलकावरती. येणारी 24 बॉल 56 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी वडवली सी संघाला. येणाऱ्या द्वितीय सत्रामध्ये 24 बॉल 56 धावा.
सिक्का फसलाय पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकची शिकार होत असताना फलंदाज सागर पाटील पहिलाच अडचण यावेळेस दूर केलाय तो म्हणजे पालेगाव टीमने गोलंदाज आपण पाहतोय सागर तोरवे एक जबरदस्त स्पेल पहिलाच बॉल वरती पहिली शिकार. थँक्यू थँक्यू डीजे. पहिल्याच बॉल वरती सफलता अर्जित केली आहे सागर थोरवेने. 56 धावांचं टार्गेट तुम्हाला चेस करायचंय. प्रति षटकामागे 14.0 ची गती आहे. यावेळेस गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सागर थोरवे. स्ट्राईक एंडला येत आहेत न्यू बॅट्समन सतीश जाधव आणि त्यांना साथ देण्यासाठी भानुदास पाटील. सागर तोरवे यावेळेस राईट आर्म वर दी विकेट. षटक क्रमांक पहिलं. इथे शफल झाले होते उजव्या स्टीवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस स्टिक वरून चेंडू जात असताना पंच हे सांगतात राजेंद्र भोईर एस इट इज डॉट बॉल. एक डॉट चेंडू. पालेगाव संघ चांगली कामगिरी करेल या मॅच मध्ये आणि वडवली संघावरती जो दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. इथे यावेळेस क्षेत्ररक्षक जज करतात अजय बांगर. यावेळेस वाट कॅच फलंदाज होत आहेत बाद. धक्का क्रमांक यावेळेस दुसरा लागत असताना 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज होत आहेत बाद. यावेळेस वडवली सी संघ बॅक टू बॅक तू चल मैं आया. थँक्यू डिझे. दोन फलंदाजांना मात्र अपयश झालंय. सुरुवातीला आपण पाहिलं तर सागर पाटील बाद झाले त्यानंतर सतीश जाधव म्हणजे सलामी वीरची जोडी यावेळेस तंबूच्या आश्रयाला. गोलंदाज सागर थोरवेचं कौतुक करावं तितकं कमी. अमर ठाकूरचा विचार केला तर या आजच्या दिवसामध्ये ज्यांनी मात्र पहिलं मेडल षटक स्पर्धेच्या वतीने तिसरं मेडल षटक हाताळलंय. इथे यावेळी ऑन साइडला फटका चांगला आहे. पुन्हा एकदा अजय बांगर येत आहेत. चेंडूवरती एकच धाव. एका धावेने स्वतःच व संघाचं खातं या दरम्यान खुलं करत असताना आपण पाहतोय भानुदास पाटीलला 56 धावांची गरज आहे. अद्याप शिल्लक असतील बॉल येणारे 20 बॉल आणि जिंकण्यासाठी 55 धावांची गरज. हे समीकरण हे इक्वेशन या मॅचचं असेल. गोलंदाज सागर राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल यावेळेस फलंदाज अरविंद पाटील साठी आणि यावेळेस चेंडू येते डॉट. धावसंख्या स्थिरावली. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता इनफिल्ड वरून मात्र खेळण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस संपर्क नाहीये. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये तोपर्यंत डॉट चेंडू भन्नाट वेग. सागर थोरवेचा आम्ही पहिल्या सत्रामध्ये देखील कौतुक केलं. एक जबरदस्त वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. इथे यावेळेस स्विंग अँड मिस व्हेरिएशन करत असताना चेंज ऑफ पीस पाहायला मिळते गोलंदाजी मार्क वरती आणि इथे एक धाव कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं यावेळेस संपन्न. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती 2 धावा 2 बाद 2 अशी अवस्था धावफलकावरती पाहायला मिळते. ती म्हणजे वडवली सी ची. चला जास्त वेळ टीम मीटिंग नकोय. स्वीट अँड शॉर्ट मीटिंग पालेगाव टीम करेल आणि लगेच मॅचला मात्र कंटिन्यू यावेळेस चालू ठेवत असताना मॅचचा रिदम यावेळेस आपण पाहतोय. येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी तब्बल 54 धावांची गरज. जो रन रेट आपण पाहत होतो अस्किंग रन रेट पहिल्या षटकापासून 14.0 ची गती परंतु आता मात्र 18.0 ची गती यावेळेस पाहायला मिळते. वडवली सी संघासाठी 18 बॉल 54 धावा
इथून मात्र बनवल्या जातील का? इथून मात्र संघाचं डाव इथे सावरावं लागेल. जी नौका मात्र इथे पाण्यात बुडतीये, बुडवली सी संघाची, तिला मात्र किनारी लावणार कोण? यावेळेस फलंदाज भानुदास पाटील. इथे फटका चांगला आहे, एलिव्हेशन मिळालंय, परंतु यावेळेस फटका फसलाय. मिस्टामिक स्ट्रोक यावेळेस जज करत असताना एक अप्रतिम सेल. कॅचेस विन द मॅचेस. फलंदाज होत आहेत बाद. वन मोर विकेट डाऊन. अजून एका गड्याचं पतन. यावेळेस वडवली सी संघ तिसरा गडी गारत. थँक्यू सर. मनीष कोलेकर आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. एक जबरदस्त गोलंदाज मनीष कोलेकर आज आमच्या डोळ्यासमोर ते चित्र आठवतंय. हिट विकेट. नक्कीच जेव्हा सामने टाय झाले सांगीम प्रीमियर लीग मध्ये, तेव्हा मात्र बोल्ड आउट ची मॅच आली, तेव्हा मनीष कोलेकरने देखील असा चेंडू फेकला होता, पण तो चेंडू एस्टन वरती आदळला नाहीये. त्या कारणाने ओव्ही 11 संघाला गोव्याचा परतीचा प्रवास झाला. पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली मनीष कोलेकरने आणि तिथे मात्र महड या संघावरती एक जबरदस्त विजय प्रस्थापित केला होता. जणू काही असं वाटलं होतं की या मॅच मध्ये या स्पर्धेवरती हबी ठरेल ओव्ही 11 बदलापूर संघ, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये पराभूत झाला काऊ बॉईज संघाच्या विरोधात. आणि यावेळेस मनीष कोलेकर पहिल्याच बॉलवरती धुमधडाका. इथे यावेळेस बॅटचे तिकडा क्षेत्ररक्षक वेगाने पॉइंटच्या दिशेने, तोपर्यंत फक्त एकच धाव. गरंगळ चेंडू त्याच ठिकाणी राहिला. यावेळेस एका धावेच्या मदतीने टीमची टोटल यावेळेस स्कोरकार्ड वरती 9 धावा. 56 धावांची गरज आहे मैदानावरती. ज्या प्रकारची फलंदाजी यावेळेस भानुदास पाटील ज्या बॅट मधून होते, एक षटकार आपण पाहिलाय, त्याच प्रकारची फलंदाजी तुम्हाला सातत्याने येणाऱ्या षटकावरती प्रहार करावा लागेल. जर या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये तुम्हाला अस्तित्व आपलं टिकवायचे तर यावेळेस चेंडू ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेग रिसर मध्ये चेंडू येतोय, तोपर्यंत एकच धाव आणि एका धावीच्या मदतीने सिंगल डबल ही धावसंख्या म्हटली तर निश्चितच जेव्हा तुम्हाला कमी धावसंख्या असते तेव्हा तुम्ही याचा वापर करा. क्रिकेटची लाईफलाईन असते सिंगल डबल, परंतु यावेळेस सामना कठीण आहे वडवली सी संघासाठी. इथे यावेळेस पिच बॉल, फटका चांगला आहे, चेंडू जाईल सरळ सीमारेषे पलीकडे, लॉंग ऑन सीमारेषे बाहेर, फ्लाइट स्ट्रोक. यावेळेस येतोय षटकार, इथून आगाज करावा लागेल. अजून एक ब्लास्ट वडवली सी संघाच्या वतीनं. फलंदाज प्रशांतच्या बॅट मधून षटकार. भानुदासच्या बॅट मधून 2 ब्लास्ट आपण पाहिलेत. अपकाराने निश्चितच स्ट्राईक एंडला जेव्हा प्रशांत होते तेव्हा मात्र लेगबायच्या रूपाने एक धाव कंप्लीट केली आणि त्यानंतर लगेच भानुदासला स्ट्राईक आली. शेवटच्या बॉलवरती मनीषवरती आक्रमण केलं आणि या आक्रमणाचा फायदा हा संघर्षाचा शंकनात करणारा षटकार होता. इथून मात्र हेच सांगत असताना फलंदाज भानुदास पाटील, जिंकणं अवघड असतं परंतु अवघड गोष्टी करणं हे तितकं मला जास्त आवडतं या मॅच मध्ये आणि ते मात्र तुम्हाला करावं लागेल. या मॅच मध्ये आपण पाहिलंय 6 ने धावसंख्या पुढे सरकतीये. टीमची टोटल यावेळेस 16 धावा, येणारे 12 बॉल आणि 40 धावांची गरज. अद्याप सामना बॅलन्स आहे. इथून प्रत्येक गोलंदाजावरती हबी ठरावा लागेल, प्रत्येक गोलंदाजावरती प्रहार करावा लागेल. या मॅच मध्ये आपल्याला वर्चस्व निर्माण करायचं आहे तर ताकदीची फलंदाजी इथून करणं फार गरजेचं असेल. टीम वडवली सीला आदरांजली चषक जे स्टँड तुम्ही पाहत आहेत, प्रत्येक प्रेक्षकांची काळजी घेणार हे स्टँड यावेळेस मिस टायमिंग आणि एक सोपा झेल. इथे मात्र होतोय ड्रॉप. हा झेल सोडला की हा सामना सोडलाय. कदाचित येणाऱ्या काळामध्ये त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय तेजस मस्करला.
तेजस मस्कर यावेळेस आपण पाहतोय पहिल्या बॉल वरती झेल तिथे होतं ड्रॉप, एक धाव होती कंप्लीट भानुदास पाटीलला, मात्र जीवनदान आणि यावेळेस चांगला फटका. यावेळेस डिसिजन थोडस पेंडिंग असेल, 1 मिनिट पंच. एक मिनिट पंच, सामना थांबवायचा आहे. सिक्स 6 धावा असतील याची नोंद घ्या. एक मिनिट, पालेगाव टीम तुमचा 12th मॅन देखील इथे याची नोंद घ्या, कारण इथे रिव्ह्यू मध्ये आपण जर चेक केला, कारण कोणत्याही संघामध्ये कॉन्ट्रोवर्सी नाहीये आणि आयोजकांच्या वतीने एक चांगला डिसिजन तुम्हाला पाहायला मिळेल. लाईव्ह टेलिकास्ट सज्ज त्याच्या माध्यमातून यावेळेस डिसिजन येतोय. हा षटकार असेल याची नोंद घ्या. सामना कंटिन्यू होईल. षटकार येतोय यावेळेस. बघा, कोणत्याही संघाच्या बाजूने चुकीचा कॉल काही जाणार नाहीये याची नोंद घ्या. ही काळजी इथे यावेळेस आयोजक घेत आहेत. व्हेरिएशन दाखवत असताना चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस चेंडू होते डॉट. जरी षटकार गेला असेल तरी मात्र कमबॅक करण्याची क्षमता यावेळेस ठेवतोय गोलंदाज तेजस मस्कर. धावसंख्येला स्थगिती येते 23 धावा. इथे यावेळेस अजून एक चेंडू येतोय डॉट. व्हॉट अ बॉलिंग, बॅक टू बॅक सलग 2 चेंडू येत आहेत डॉट. धावसंख्या स्थिरावली 23 या आकड्यावरती. अद्याप 43 धावांची गरज असेल. येणारे बॉल शिल्लक असतील 8 बॉल 43 धावा, 33 धावा. 8 बॉल 33 धावा. ही मॅच वडवली सी वर्सेस पालेगाव या दोन टीम मध्ये. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस पंच दर्शवतात. यावेळेस वाईड बॉल, हाईट फॅक्टर. अगदी उंची घेणारा हा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स पंच स्वेर चेंडू घोषित करतात. बघा, वडवली सी आणि पालेगाव या संघांदरम्यान चालू असलेली ही लढत, पंचांचा डिसिजन यावेळेस अंतिम असेल. पंच कोणत्या संघाच्या बाजूने नसतात. सातत्याने पंचांना तेच काम करायचे जे मात्र आयोजक करतायत, आणि हेच काम राजेंद्र भोईर, तेजस ठाकरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. वाईट बॉल, धावसंख्या फलकावरती 24. इथे यावेळेस ऑन साइडला फटका तटवलाय. क्षेत्ररक्षक वाईड इस्लॉंगनला सागर तोरवे एकाच ऍक्शन मध्ये चेंडू फील्ड करतायत. फेक सुद्धा चांगली होती. एक धाव आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल 25 धावा. समीकरणात मैदानाच्या आतमध्ये बॅलन्स पाहायला मिळतंय. येणारे 7 बॉल जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. शेवटचा बॉल यावेळी स्ट्राईक केला असतील भानुदास पाटील. प्रशांत यावेळेस इथे लाईन चांगली आहे.
हा देखील चेंडू येतोय डॉट. जबरदस्त स्पेल आपण पाहतोय गोलंदाज तेजस मस्करचा. आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये समीकरण या मॅचचं असेल 6 बॉल आणि 31 धावा. सहा बॉल 31 धावा. 31 धावा 6 बॉल असं समीकरण अशी मॅच मैदानावरती. चला पालेगाव टीम तुम्ही जास्त वेळ घेताय याची नोंद घ्या. मनीष कोलेकर, सागर थोरवे, विजय कोलेकर या सर्वच खेळाडूंना विनंती असेल बघा 20 मिनिटांचा अवधी प्रत्येक टीम साठी असतो. जास्त वेळ टीम मीटिंग नकोय. येणारी 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. पहिलाच बॉल यावेळेस स्ट्राईकिंगला असतील भानुदास. यावेळेस जबरदस्त बॉल वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. गोलंदाज आपण पाहतो यावेळेस मिलिंद थोरवेला. एक जबरदस्त स्पेल. पहिलाच बॉल येतोय डॉट. भन्नाट वेग होता. लाईन देखील चांगली पाहायला मिळतीये गोलंदाज मिलिंदची. गोलंदाज वर्चस्व इथे दाखवत असताना या मॅच वरती अजून एक चेंडू. यावेळेस ओर पिच बॉल. जसा चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. यावेळेस चेंडू करतो हवाई सफर. यूज इट. षटकार. येणारे 4 बॉल शिल्लक असतील. इथे ऑन साइडला फटका चांगला पाहायला मिळतोय. बॅक टू बॉलर सरळ रेषे चेंडू फिरवून काढलाय तोपर्यंत फक्त एकच धाव. भानुदासच्या बॅट मधून व्यवस्थित रित्या षटकार येत आहेत. चितच प्रत्येक बॉल या षटकामागे जर भानुदास स्ट्राईक एंडला असतं तर कदाचित वेगळं चित्र या मॅचचं तुम्हाला पाहायला मिळालं असतं. कारण त्याच्या बॅट मधून अद्यापपर्यंत गिरीश आम्हाला सांगतायत की 4 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. यावेळेस चेंडू येतो वाईड बॉल. धावसंख्या फलकावरती 33. जिंकण्यासाठी अद्याप 23 धावांची गरज असेल. बॉल शिल्लक असतील 3. आणि यावेळेस फटका सजवलाय. चेंडू साईल वन बाउन्स. फाईन लेग क्षेत्राच्या मधोमध आपण पाहतोय लॉंग लेग सीमारीचे बाहेर. 4 धावांसाठी महत्वाचा हा संघर्षाचा चौकार. थँक्यू. फक्त औपचारिकता या मॅचची आपण पाहतोय. यावेळेस सामना दूर गेलाय वडवली संघाच्या बाजूनं. इथे यावेळेस क्लीन बोल्ड होतात. फलंदाज प्रशांतला मात्र माघारी परतावा लागेल. धक्का क्रमांक यावेळेस 4था लागत असताना मैदानाच्या आत वडवली सी संघाला सुरुवात थोडीशी खराब झाली. सागर पाटीलला मात्र धावा करता आल्या नाहीयेत. त्याच्या जोडीला मात्र आपण पाहिलं सतीश जाधव. हे 2 फलंदाज सलामीवीर खूप स्वस्तामध्ये माघारी परतल्या. जर कदाचित चांगल्या धावांचं योगदान देऊ शकले असते तर या मॅच मध्ये एक चांगलं रहस्य, एक चांगलं ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळाला असता. संघर्ष शेवटपर्यंत पाहायला मिळाला असता. परंतु सुरुवातीला थोडीशी अडखळत सुरुवात केली आहे सागर पाटील आणि फलंदाज सतीश जाधवने. मॅच मध्ये आपण पाहिलं तर कौतुक विशेष केलं जाईल फलंदाज भानुदास पाटीलचा. आणि यावेळेस फलंदाज होत आहेत बाद. सामना इथे होतोय फिनिश. इथे मात्र पालेगाव संघ विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम वडवली सी.